Hello friends, I am Professor S.J. Kohli. I teach English to the students of SYBSC. Hello friends, we have already considered the research paper, how to write research paper. आता आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ रिसर्च पेपर्स, म्हणजे प्रकार किती आहेत, रिसर्च पेपरचे प्रकार किती आहेत ते बघायचे आहे आपल्याला. तर पहिला प्रकार जो आहे रिसर्च पेपर, पहिला पेपर आहे रिसर्च पेपर. तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं असतात, अशा प्रकारचा पेपर की जो एनी टाईप ऑफ रिसर्च, कोणत्याही दुसऱ्या प्रकारच्या रिसर्चवर घेतलेला असेल. आणि कोणी एखाद्या लेखकाने एखादा पेपर हाताशी घेतला असेल, दिनासाठी घेतला असेल, तो असतो रिसर्च पेपर. त्याचा जो रिसर्च करतो, आपलं नॉलेज, इन्फॉर्मेशन सगळं वापरून, टेक्स्ट आर्टिकल वापरून सगळं तो लिहितो, याला म्हणतात रिसर्च पेपर. तर याच्यामध्ये काय बघा, टेस्टिंग ऑफ मॉडेल, एखादी गोष्टीचं मॉडेल किंवा फ्रेमवर्क असतं बघा, ते त्याच्यामध्ये अजून तुम्हाला हे बी करता येईल. काय करता येईल? टेस्टिंग ऑफ डाटा. त्यामध्ये जो नॉलेज जे असेल दिलेलं, त्याच्याकडे इन्फॉर्मेशन दिलेली असेल, तो पूर्ण डाटा जो असतो, डाटाचा पूर्ण अभ्यास करणे. रिसर्च पेपरमध्ये जेवढा डाटा दिलेला असेल, जेवढी माहिती दिली असेल, इन्फॉर्मेशन दिलेली असेल, सगळ्या याच्या डाटाचा अभ्यास करणे म्हणजे काय? रिसर्च पेपर. तो एक सायंटिफिक असतो, सायंटिफिक सायन्सवर आधारित असतो, क्लिनिकल रुग्णालयावर अवलंबून असतो. तर अशा प्रकारचा आहे पहिला प्रकार आहे रिसर्च पेपर. दुसरा प्रकार आहे व्ह्यू पॉईंट. व्ह्यू पॉईंटच्या असं भाग आहे. व्ह्यू पॉईंट म्हणजे अ पेपर दॅट रेकॉर्ड्स प्रेझेंट. अशा प्रकारचा पेपर की जो प्रेझेंट्स सादर करतो किंवा रेकॉर्ड्स लेखकाचे ओपिनियन, मत किंवा इंटरप्रिटेशन, जसं त्याने दिलेलं माहिती, सादरीकरण, इंटरप्रिटेशन, अशा प्रकारचं याच्यामध्ये येत असतं, व्ह्यू पॉईंटमध्ये येत असतं. तिसरा प्रकार जो आहे टेक्निकल पेपर, तांत्रिक बाबी. ह्या प्रकारच्या पेपरमध्ये तांत्रिक बाबी तपासल्या जातात. बघा सर, हा पेपर टेक्निकल पेपर डिस्क्राईब्स, वर्णन करतो, की इव्हॅल्युएट्स, असा मतीत अर्थ काढतो की त्या ठिकाणी टेक्निकल गोष्टी असली पाहिजे, तांत्रिक प्रॉडक्ट, टेक्निकल प्रॉडक्ट, तांत्रिक गोष्टी त्या ठिकाणी यायला पाहिजे. मग ते प्रॉडक्ट असो, प्रोसेस असतो किंवा सर्व्हिसेस असो, सेवा असो, अशा प्रकारे तांत्रिकमध्ये येत असतं बघा. म्हणून अशा प्रकारचा पेपर जो असतो हा कॅन बी अंडरस्टूड, समजला जाऊ शकतो बाय द टेक्निकल पर्सन. ज्या लोकांना टेक्निकल जास्त नॉलेज आहे, तांत्रिक नॉलेज आहे, त्या गोष्टीचं नॉलेज आहे, त्याच्यासाठी हा असतो टेक्निकल पेपर असतो, तांत्रिक नॉलेज. चौथा प्रकार आहे कन्सेप्च्युअल पेपर. कॉन्सेप्ट म्हणजे एखादी कल्पना, आणि कन्सेप्च्युअल म्हणजे एखादी काल्पनिक कोण, त्याला आपण बघा. मग अशा प्रकारचा पेपर जो असतो हा एम्पिरिकल म्हणजे काय? प्रायोगिक तत्वावरून त्याला आपण, हा पेपर प्रायोगिक तत्वावर असत नाही, पण कशावर अवलंबून असतो? हायपोथेसिस, गृहीतके. एखादी गोष्ट गृहीत धरतो ना आपण, त्या गृहीतेवर अवलंबून असतो हा कॉन्सेप्ट पेपर, गृहीतेवर असतो. अँड द पेपर्स आर लाईकली टू बी डिस्कस्ड. आणि असा वेगवेगळ्या गोष्टींवर प्रकाश जो टाकणारा असतो, डिस्कर्शन त्याला आपण बघा, विविध गोष्टींवर प्रकाश टाकणारा असतो. आणि पुढे फिलॉसॉफिकल, तत्वज्ञानविषयक चर्चा किंवा तौलनिक अभ्यास वर काम आणि विचार, अशा प्रकारे त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल येत असतो बघा. आणि नेक्स्ट आहे केस स्टडी. केस स्टडी म्हणजे एखाद्या केसची स्टडी, तर तो सुद्धा एक प्रकार असतो आपला याचा,
रिसर्च पेपरचा प्रकार असतो तो सुद्धा केस स्टडी. तर केस स्टडी म्हणजे काय असतं बघा, ॲक्च्युअल इंटरव्हेन्शन्स, एखाद्या गोष्टीमध्ये मध्यस्थी करणे, इंटरव्हेन्शन मध्यस्थी करणे किंवा संघटनेमध्ये काही अनुभव घेणे, मध्यस्थी करणे किंवा अनुभव घेणे, तर ह्या प्रकारच्या केसमध्ये येत असतो बघा. कोणतं एखाद्या गोष्टी म्हणजे मध्यस्थी करणे किंवा एखाद्या संघटनेमध्ये अनुभव घेणे, हा केस स्टडीचा भाग असतो. तर ते सब्जेक्टिव्ह असतात. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय, काल्पनिक असतात. सब्जेक्टिव्ह काल्पनिक असतात आणि कोणत्या रिसर्चवर त्या ठिकाणी रिपोर्ट दिला जात नाही. अ डिस्क्रिप्शन ऑफ लिगल केस, अशा प्रकारचे एक केस वर्णन जे असतं आपण ते 2-3 प्रकारे करू शकतो. कसं, लिगल ते केस, कायदेशीर आपण केस जे करतो कोर्टामध्ये वगैरे, ते लिगल केस, किंवा हायपोथेटिकल केस, आपण जे गृहीत धरलेलं असेल एखाद्या गोष्ट, हायपोथेटिकल ती गृहीत धरलेली केस स्टडी. आणि अशा प्रकारची केस स्टडी जर टीचिंगमध्ये वापरली गेली असेल तर ते ह्या कॅटेगरीमध्ये येत असते, केस स्टडीमध्ये येत असते बघा. तर केस ऑफ आणि विविध प्रकारे अजून जर सांगायला गेलं तर केसेस ऑफ सायकोलॉजिकल, मानसिक सायकॉलॉजी, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याच्या स्टडी, मानसशास्त्राच्या स्टडी किंवा मेडिकल औषधालय, ह्या प्रकारच्या स्टडीमध्ये येत असतं. म्हणून त्याला म्हणतात केस स्टडी. पहिले मध्यस्थी करणे किंवा अनुभव घेणे, काल्पनिक किंवा केस, 2 प्रकारची केस असते. एक लिगल केस, कायदेशीर केस, हायपोथेटिकल केस, गृहीत धरलेली केस स्टडी, अशा प्रकारचे या ठिकाणी केस स्टडीमध्ये येत असतं. तर अशा प्रकारे हा टाइप्स ऑफ रिसर्च थोडक्यात आपण पाहिलेला आहे बघा. परत सांगतो, 2-3-4 प्रकारचे असतात. पहिला प्रकार आहे रिसर्च पेपर, हा एक प्रकार असतो. दुसरा प्रकार आहे व्ह्यू पॉईंट, तिसरा प्रकार आहे टेक्निकल पेपर, आपण जस्ट पाहिलेला आहे तो टेक्निकल पेपर. चौथा प्रकार आहे कन्सेप्च्युअल पेपर, काल्पनिक पेपर. आणि शेवटचा पहिला आपण केस स्टडी. तर अशा प्रकारचा हा टॉपिक आपण पाहिलेला आहे, तो म्हणजे रिसर्च पेपर रायटिंग. ओके.